शंकरपाळे बनवण्याची एकदम सोपी पद्धत आणि नवीन पद्धत तुम्हाला आज दाखवते। आणि याच्याने शंकरपाळे बनवल्याने एकदम खुसखुशीत होता। तुम्ही बघू शकता एकदम तोंडात घातले की विरघळतात। चला तर बनवू अशा आपण शंकरपाळे बनवण्यासाठी अर्धा वाटी दूध प्लस पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे। दुधाला फक्त गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर अर्धा वाटी तूप, दोन्ही तुम्ही प्रमाण बघा, आणि अर्धा वाटीपेक्षा कमी इथे घेतलेला आहे रवा। प्रमाण एकदम सोपं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायची साखर आणि आपली इंडक्शन बंद करून खाली उतरून घ्यायचे आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। मिक्स केलं की याला आपण काय करायचं आहे, याला झाकून ठेवायचं आहे। 5 ते 10 मिनिटं याला थंड होत ठेवायचं आहे। मस्त प्रमाण एकदम सोपं आहे। अर्धा वाटी साखर, अर्धा वाटी त्याच्यामध्ये तूप आणि अर्धा वाटी दूध किंवा पाणी। त्याच्यानंतर इथे मी 2 वाटी मैदा घातलेला आहे। साखर वाटावेली वेलची घालायला विसरू नका आणि थोडंसं चिमूटभर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। त्याच्यानंतर पहिला मी 2 वाटी घेतलेला आहे मैदा। त्याच्यानंतर आपण हळू घालायचं आहे। याच्यासाठी फक्त 3 वाटी मैदा लागतो। त्याच्यानंतर परत मी 1 वाटी मैदा घालून असा व्यवस्थित असा पीठ आपला मळून घेतलेला आहे। पीठ आपला व्यवस्थित मळून झाला की याला मस्त असं झाकून ठेवायचं आहे। मस्त 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर असा आपण पिठाचा एक गोळा तयार करायचा आहे। तुम्हाला वाटेल का पीठ आपला असा फाटतो किंवा तडकतो, पण त्याच्यामध्ये साखर आणि तूप असल्यामुळे पीठ आपला तसा होतो, पण असाच आपल्याला पीठ पाहिजे आहे। आता याला काय करायचं, आपण फोल्ड करायचं आहे आणि याला लाटायचं आहे। फोल्ड केल्यामुळे आपले शंकरपाळी मस्त अशी फुलते आणि मस्त अशा लेयर्स येतात तिला। त्याच्यानंतर तुम्ही याची जाडी बघू शकता। जास्त आपल्याला याला पातळ करायचं नाही। बघा ही अशी एवढी जाडी मी ठेवलेली आहे आणि याच्या साईडच्या कडा आपण पूर्ण काढून घ्यायच्या आहेत। साईडला याला कडा अशा ठेवायच्या नाही आहेत। त्याच्यानंतर हे आपण घ्यायच्या शंकरपाळ्या कापून घ्यायच्या आहेत। शंकरपाळ्या आपल्या कापून घेतल्या का तुम्ही बघा आपल्या शंकरपाळ्या कापतावेळीच मस्त अशा सुटत आहेत, चिटकत नाही अजिबात। आपण तेल किंवा काहीही इथे लाटायला घेतलेलं नाही आहे। सर्व शंकरपाळ्या लाटून तेल आपण मीडियम आचेवरती ठेवायचं आहे। पहिला गरम करून घ्यायचं आहे तेल, त्याच्यानंतर मीडियम फ्लेमवरती आपलं तेल ठेवायचं आहे। कारण एकदम स्लो फ्लेमवरती आपण जर शंकरपाळ्या तळल्या तर त्या तेल खेचतात आणि हाय फ्लेमवरती तळल्या तर वरून त्या करपतात आणि आतमध्ये पूर्ण कच्च्या राहतात। त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवरती आपल्या शंकरपाळ्या अशा मस्त आपल्याला बदामी कलर येतोपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। आता आपल्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत, यांना आपण काढून घेऊया पटापट, नाहीतर या करपतील। मस्त अशा आपण शंकरपाळ्या सर्व आपल्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। प्रमाण एकदम सोपं आहे। अर्धा वाटी दूध, अर्धा वाटी साखर, अर्धा वाटी तूप आणि त्याच्यासाठी अर्धा वाटीपेक्षा कमीही रवा आणि 1 नंबर